राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार. शिवसेनेकडनं केवळ एकच उमेदवारी अर्ज. ज्योती वाघमारेंना संधी. राहुल शेवाळेंचा पत्ता कट. सूत्रांची माहिती. भाजपकडनं राज्यसभेच्या 4ही उमेदवारांचे अर्ज दाखल. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत अर्ज. आठवलेंकडून कविता सादर करत फडणवीसांचे आभार. महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांचा अर्ज. सुप्रिया सुळे, संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत अर्ज केला दाखल. नितीश कुमारांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल. बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार तर नितीश कुमारांचा मुलगा निशांत कुमार उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा. अजितदादा विमान अपघात प्रकरणात व्हीएसआर कंपनीची सीआयडी चौकशीला सुरुवात. अपघाताबाबत बाजू मांडण्यासाठी व्हीएसआरला पत्र. मालक रोहित सिंगही चौकशी होण्याची शक्यता. विलिनीकरण वगैरे दंतकथा आता संपल्यात. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर संजय राऊतांचं विधान. दासबोध संत परंपरेतील एकमेव स्वतंत्र ग्रंथ. ज्ञानेश्वरी आणि गाथा केवळ संकलन. गोविंदगिरी महाराजांच्या वक्तव्यानं नवा वाद. वादानंतर गोविंदगिरींनी मागितली माफी. 30 जूनपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होणार. कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं मोठं विधान. एप्रिलमध्ये कर्जमाफीबाबतचा अहवाल येणार असल्याची भरणेंची माहिती. रशियाकडनं तिसऱ्या महायुद्धाचा इशारा. इराणवरील हल्ल्यावरून अमेरिका इस्रायलचा निषेध. खामेनींचा मृत्यू म्हणजे क्रूर हत्या असल्याचं पुतिन यांचं विधान. सोनं चांदीच्या दरात घसरण. चांदीचे दर 3,000 रुपयांनी घसरले. सोनं 700 रुपयांच्या घसरणीसह 1,66,000. ई चलन प्रणाली विरोधात वाहतूकदारांचा संप. ठाणे नवी मुंबईत चक्काजाम आंदोलन. तर संप मागे घेण्याचं परिवहन मंत्री सरनाईकांचं आवाहन. T20 विश्वचषक स्पर्धेत आज दुसऱ्या सेमीफायनलचा थरार. वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघ इंग्लंडशी भिडणार. टीम इंडियात बदल होणार का याकडे लक्ष. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक अडकले रेशीम गाठीत. मुंबईत पार पडला लग्न सोहळा. ठाकरे बंधूंसह दिग्गजांची मांदियाळी.